विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा। साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये सालबर्डी नामक मराठी चित्रपटाचं आज पोस्टर आणि फिल्म रिलीजच्या पूर्व दिवशी सर्व सन्माननीय कलाकार या ठिकाणी आलेले आहेत। विशेषतः खरं माझा काही सहसा या जगताशी संबंध नसतो, पण देवडे पाटील हे आमचे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या हस्ते ही सगळी प्रक्रिया पार पडावी। पण महत्त्वाचं त्यापेक्षा विषय असा आहे की ज्या गोष्टींवर हा पिक्चर आधारित आहे, आपल्या नेवासा तालुक्यामध्ये चांदा येथे जे काही बाल हत्याकांड घडलं होतं त्याची थोडीशी पार्श्वभूमी या पिक्चरमध्ये आहे। आणि त्याचबरोबर या पिक्चरमधला जो मुख्य सार्थक आहे की जादूटोणा असेल किंबहुना जे आज गुंडगिरी चालू आहे, आणि आपण पाहत असाल की शिर्डीमध्ये जो काही आता एवढं मोठं चित्र निर्माण केलं गेलं आणि आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते सगळं उघडीस आलं, अनेक महिलांना दुर्दैवाने त्या प्रक्रियेला समोर जावं लागलं। या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबवलं पाहिजे या दृष्टिकोनातून या पिक्चर रिलीज केलं जातं। मला आनंद आहे की अशा प्रकारे जनजागृती केली तरच हे बंदुगिरी थांबेल, तरच जादूटोणा थांबेल। आणि या पिक्चरच्या माध्यमातून लोकांनी हा संदेश घ्यावा की लोकांनी परमार्थावर विश्वास ठेवला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, खाली बाबांवर नाही, जे जादूटोणा करतात विशेषतः त्यांच्यावर नाही। तर मला निश्चित आवडेल आणि मराठी पिक्चरला नेहमी मी साथ देत असतो। अनेक वेळेस आपण पाहत असाल की शिर्डी आणि पंचकृषीमध्ये जेवढे या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झालेत, मग चला आयुधाचा एपिसोड झाला असेल, अजय अतुल लाईव्ह 3दा झालेलं आहे, तर फक्त आणि फक्त मराठी कलाकारांचेच कार्यक्रम आजपर्यंत आमच्या परिवाराने प्रमोट केलेत। आणि म्हणून मराठी पिक्चर असा आहे, नाही तर इथं अनेक वेळेस आपण पाहत असाल हिंदी ॲक्टर्स पण येतात सगळे, मी कोणाबरोबर तुम्हाला दिसणार नाही, कधीच दिसणार नाही। माझ्यासाठी मराठी कलाकारांचं मान सन्मान झाला पाहिजे आणि तीच भूमिका सगळ्यांचीच असली पाहिजे। आपण सगळ्यांनी ॲटलिस्ट जिल्ह्याच्या तरी लोकांनी जे माझ्या ऐकतात त्यांनी तरी हा पिक्चर अवश्य पाहावं। त्याचे अनेक कारणं आहेत की पहिला प्रथम मराठी चित्रपट आहे, मराठी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बाहेर पडावं, आणि जिल्ह्याचा निर्माता आहे तर त्याचे पैसे वसूल व्हावेत या भूमिकेतून जिल्ह्या पुत्राला कुठली अडचण होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या लोकांनी देखील या सालबर्डी चित्रपटाला पाठिंबा द्यावा एवढीच मी विनंती करतो। आणि मला पूर्ण विश्वास आहे की बाबांचा आशीर्वाद घेऊन यांनी आज सुरुवात केलेली आहे, तर बाबांचा आशीर्वाद नेहमी सार्थक ठरतो ही माझी अंतर्मनातून भावना आहे। आणि मी सर्व टीमला, जे दिग्दर्शक आहेत, निर्माता आहेत, माननीय पूजा सावंत असतील आणि इतर सर्व त्यांचे कलाकार, आमचे अतिशय होतकुरू आणि उत्कृष्ट मराठी कलावंत या पिक्चरमध्ये आहेत। तर या सगळ्यांना शिर्डीच्या या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि पिक्चर निश्चित यशस्वी होईल एवढीच साईबाबा चरणी मनोकामना करतो। नमस्कार, मी पूजा सावंत। सालबर्डी या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण कलाकारांची टीम, प्रोड्युसरांची टीम आणि आमचे सगळे टेक्निशियन्स आम्ही साईबाबांच्या चरणी आलो आहोत। आणि खरं तर हा योगायोग आहे, हा आमच्या प्रवासात कुठेही असं लिहिलं नव्हतं की आपण शिर्डीला जाऊन दर्शन घेऊया, पण आय थिंक ते बोलावणं असतं, ती वेळ यावी लागते आणि आय थिंक साईबाबांनी आम्हाला बोलवलं त्यासाठी। खूप छान दर्शन झालं। मी लहानपणी इथे आले होते, म्हणजे मी जवळपास 16-17 वर्ष झाली असतील, त्यापूर्वी मी इथे आले होते आणि त्यानंतर आज मला योग आला आणि इतक्या वर्षानंतर जे मी शिर्डी संस्थानाचं बदललेलं रूप पाहिलं, खरंच वाखाणण्याजोगं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता।
अगदी मंदिराच्या अनेक किलोमीटर पासून सुद्धा तुम्हाला दिसेल की रस्ते स्वच्छ आहेत, इथली हवा स्वच्छ आहे आणि एक पॉझिटिव्हिटी या संपूर्ण परिसरात आहे. आणि ऑफकोर्स मंदिर तर इतकं सुंदर बांधलंय, त्यामुळे खरंच कौतुक श्री साईबाबा संस्थान यांचं. आणि सुरळीतपणे इथे छान सगळ्यांना दर्शन मिळतंय सर. आणि खरंच आज इथे येऊन आम्हाला फारच छान वाटलं. तुम्ही सुद्धा सालबडी हा चित्रपट बघा, मराठी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे जे प्रोड्युसर आहेत ते ह्याच परिसरातले आहेत, अनिल देवडे पाटील सर. सो खूप छान वाटलं मला आज इथे येऊन. आणि नक्कीच परत येण्यासाठी मी पुढची 10-15 वर्ष नाही लावणार. जर साईबाबांच्या मनात असेल तर दरवर्षी मला ते बोलवतील आणि मी दरवर्षी इथे येईन. सो धन्यवाद. नमस्कार, मी भारत गणेशपुरे आणि आज आम्ही साईबाबाच्या चरणी आलेलो आहे शिर्डीला. तसा मी बरेचदा शिर्डीला म्हणजे दरवर्षी येतो, वर्षातून 1-2 चक्कर होतातच शिर्डीला. आणि जेव्हा जेव्हा मी शिर्डीला येतो तेव्हा नवीन काहीतरी झालेलं असतं, नवीन एक काहीतरी सुंदर गोष्ट झालेली असते. तर या संस्थान दिवसेंदिवस सगळा हा परिसर स्वच्छ करण्यापासून म्हणा किंवा शिस्तबद्ध पद्धतीनं बाबांचं दर्शन कसं होईल याबद्दल सगळं विश्वस्त मंडळ काळजी घेते. आणि सुजयदादा आहेत तिथे, त्यांची पण नेहमी भेट होते. सो खूप बरं वाटतं अशा देवस्थानला. मी साधारण शिर्डी आणि शेगाव हे देवस्थान माझे वर्षातनं 2दा कधी 3दा असे होत राहतात आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी गोष्टी भेटतात. आज परत आम्हाला बाबांनी बोलवलं. आमचा पिक्चर आहे सालबर्डी, 17 एप्रिलला रिलीज होणार आहे आणि ह्याच जिल्ह्यातले आमचे निर्माते आहे आणि सगळे त्याच्यामुळे खूप मजा आहे. सो तुम्ही पण 17 एप्रिलपासून गृहात चित्रपट बघा. धन्यवाद, थँक्यू. जय साईराम. नमस्कार, मी शशांक शेंडे. आज आमची सालबर्डीची संपूर्ण टीम आज शिर्डी संस्थानला भेट देण्यासाठी आलेली आहे. अत्यंत स्वच्छ परिसर आहे. आपल्याकडे जर तीर्थक्षेत्र बघितली तर गेल्यानंतर परत जावं का नाही जावं इतपत प्रश्न पडतो आपल्याला. पण शेगाव असेल, शिर्डी संस्थान असेल, गेल्यानंतर प्रसन्न वाटतं आहे. आणि संस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. सुजयदादा असतील किंवा नगराध्यक्ष साहेब असतील, या सगळ्या लोकांनी अत्यंत आपलेपणानं आपुलकीनं स्वागत केलं आणि चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. 17 एप्रिलला चित्रपट रिलीज होतो आहे. सगळ्यांनी नक्की बघा. धन्यवाद.